नमस्कार मित्रांनो, गिफ्ट ऑफ नेचरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अशा एका ठिकाणी चाललो आहोत जिथे इतिहास आणि निसर्ग एकाच माळेत गुंफलेले आहेत. आपण आलो आहोत साताऱ्यातील वाईजवळ असलेल्या मेनवली गावात नाना फडणवीस यांच्या ऐतिहासिक वाड्यावर. मित्रांनो, हाच तो वाडा जो 1780च्या सुमारास मराठा साम्राज्याचे चाणक्य मानले जाणारे नाना फडणवीस यांनी बांधला. या वाड्याच्या दगडी भिंती आजही पेशव्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. चला तर मग या वाड्याच्या आत जाऊया आणि पाहूया इथलं सौंदर्य. वाड्याच्या आत शिरताच आपल्याला जाणवते ते इथली शांतता. हा 6 चौकांचा भव्य वाडा. इथल्या लाकडी खांबावरचं कोरीव काम आणि भिंतीवरची पेशवेकालीन भित्तिचित्रे आजही तशीच टिकून आहेत. पौराणिक कथा आणि त्या काळच्या राहणीमानाची झलक या चित्रामधून पाहायला मिळते. हे काम पाहिल्यावर आपल्याला पूर्वजांच्या कलेचा अभिमान वाटतो. हा वाडा मराठा साम्राज्याचे मुत्सदी राजकारणी नाना फडणवीस यांनी साधारण 1780च्या दशकात बांधला. पेशवे काळातील राजकारणांची अनेक महत्त्वाची चक्रे याच वाड्यातून फिरली गेली. आजही हा वाडा फडणवीस यांच्या वंशजांच्या ताब्यात असून त्यांनी या ऐतिहासिक वास्तूचे जतन अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे. वाड्याची रचना आणि स्थापत्यशैली. हा वाडा अत्यंत भव्य असून तो 6 चौकामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक चौकाचे एक वेगळे महत्त्व आहे. उदाहरणार्थ माझघर, कचेरी इत्यादी. दगड आणि लाकडाचा वापर यामध्ये केलेला आहे. वाड्याचे बांधकाम प्रामुख्याने दगडी पायावर असून त्यावर लाकडी खांब आणि वाशे वापरले आहेत. हे खांब सुरू सायप्रस झाडाच्या आकाराचे कोरीव काम केलेले आहेत. नानांचा दिवाणखाना. 18व्या शतकातील दिवाणखान्याचे प्रातिनिधिक बांधकाम. महिरपी कमानी, सुरूच्या आकाराचे खांब, लाकडाचे नक्षीदार छत, छोटे कानोडे, जवळजवळ पुरुषभर उंचीच्या खिडक्या ही त्या बांधकामाची ठळक वैशिष्ट्ये इथे दिसतात. यामध्ये लांबी ही नेहमीच रुंदीपेक्षा जास्त असे. राजमान्य राजश्री नाना इथे बसून आल्या गेल्याशी बोलत. छोट्या मोठ्या बैठका होत. अशा प्रकारच्या बांधकामाला कलमदानी पद्धत असे म्हणतात. हे आपण पाहतोय आता पेशवाई रंगछटा. नैसर्गिक रंग जे काही जतन केलेले आहेत ते आपण पाहतोय. वेगवेगळे रंग आपण पाहतोय आता आणि अतिशय सुंदर असे हे भित्तिचित्र. खूप सुंदर. खरोखर आवर्जून इथं यावं आणि सुट्टीमध्ये आनंद घ्यावा असं हे ठिकाण. लहान मुलांनाही इथं पूर्वीचा इतिहास आपल्याला समजला जातो आणि जवळपास 185 वर्ष झाली या वाड्याला. तो आजही सुस्थितीत आहे तेही आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण पाहतोय की मुख्य कचेरी, कार्यालयीन कामाची जागा म्हणजे कचेरी. राजमान्य राजश्री नाना हे पेशव्यांनी नेमलेले व छत्रपतींना मान्य असलेले मराठी साम्राज्याचे मुख्य कारभारी होते. लेखी कामकाज, शब्दरचना, तपशील याबाबत राजमान्य राजश्री नाना अत्यंत काटेकोर होते. एका जागी बसून कामाचा फडशा पाडण्याचे त्यांचे कौशल्य सर्वमान्य होते. राजमान्य राजश्री नानांनी अक्षरशः हजारो पत्रे लिहिली. आजही त्यातली बहुतेक पुण्यामध्ये पेशवे दप्तरात आहेत. ही कागदपत्रे ठेवण्यासाठी रुमाल असत. याचा अर्थ एका विषयाची कागदपत्रे एकत्र ठेवताना ती कापडात बांधून ठेवत. ही व्यवस्था आजच्या ऑफिस बिझनेस फाईलप्रमाणे होती. पेशवे दप्तर या नावाने सुमारे 4 कोटी कागदाचा संग्रह पुण्यामध्ये आहे. राजमान्य राजश्री नानांचे स्वतःचे अक्षर चांगले होते आणि कामकाज अत्यंत व्यवस्थित आणि टापटिपीत होते. त्यांच्या हाताखाली वेळोवेळी 700हून अधिक कारकून होते. आपण पाहतोय की वाड्यातून कृष्णा नदीचं हे दृश्य दिसत आहे. अतिशय सुंदर. हे खिडकीतून आपल्याला दिसत आहे कृष्णा नदी.
आपण आता हे दुसऱ्या मजल्यावरती आहे. तिथून हे दृश्य दिसत आहे. तिथून आता आपण जिन्यानी खाली उतरत आहे. लाकडी जिना आहे. जाण्यासाठी येण्यासाठी खूप सुंदर असा. जिन्यावरनं खाली आपण आता उतरतोय. आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. खलबतखाना. राजमान्य राजश्री नानासारख्या राजकारणात मुरलेल्या आणि कर्तबगार माणसांना अशा जागांची गरज असते. त्यांना भेटायला येणाऱ्यामध्ये अनेक प्रकारची प्रतिष्ठित माणसे, राजदूत, गुप्तहेर अशी मंडळी असत. गुप्तता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्याशी चार चौघात बोलणे, चर्चा करणे शक्य नसे. म्हणून अशा प्रकारची जागा आवश्यक असे. इथे कोण बसले आहे व ते काय बोलतात हे इतरांना कळत नसे. 18व्या शतकातील दिवाणखान्याची प्रातिनिधिक बांधकाम, महिरपी कमानी, सुरूच्या आकाराचे खांब, लाकडाचे नक्षीदार छत, छोटे कानोडे, जवळजवळ पुरुषभर उंचीचे खिडकी ही त्या बांधकामाची ठळक वैशिष्ट्ये इथे दिसतात. यामध्ये लांबी ही नेहमीच रुंदीपेक्षा जास्त असे. हे असं पूर्ण सागवानामध्ये असणार आहे बरं का हे डिझाईन सगळं. हां, सागवानी डिझाईन. हा नानांचा हे बघा इथून धुरंधर व्यक्तिमत्व. सुंदर वाटतं. जन्म 12 फेब्रुवारी 1742 आणि मृत्यू 13 मार्च 1800. आपण आता नानांच्या पलंगाच्या खोलीजवळ आलेलो आहे. हे राजमान्य राजश्री नानांचे शयनघर. इथे 6 बाय 6 फूट मापाचा शिशवी शोभिवंत पलंग आहे. त्यास छतावरच्या पंख्याची सोय आहे. एखादा नोकर त्या पंखाची दोरी ओढून वारे घालत असे. वीज नसल्यामुळे तशी व्यवस्था होती. सहसा ही नोकर व्यक्ती पुरुष, स्त्री कोणी असू शकते. एकांत राखण्यासाठी बाहेरच्या दुसऱ्या खोलीतून जागेतून हा पंखा चालवत राही. इंग्रजी आमदानीतही हाच प्रकार चालू होता. ह्या सेवक किंवा सेविकेची निवड सुरक्षिततेच्या कारणास्तव फार काळजीपूर्वक केली जात असल्यामुळे तशी व्यवस्था होती. हां, हे बरोबर. ही दोरी पूर्वी असं हवा घेण्यासाठी हे असलेली हे पंखा आणि त्याची हे असलेली दुसऱ्या खोलीमध्ये असलेली ही दोरी, त्या दोरीच्या साहाय्याने हवा घेत असे. खलबतखाना, जिथे गुप्त राजमान्य राजश्री नानासारख्या राजकारणात मुरलेल्या आणि कर्तबगार माणसांना अशा जागांची गरज असे. त्यांना भेटायला येणाऱ्यामध्ये अनेक प्रकारची प्रतिष्ठित माणसे, राजदूत, गुप्तहेर अशी मंडळी असत. गुप्तता आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्याशी चार चौघात बोलणे, चर्चा करणे शक्य नसे. म्हणून अशा प्रकारची जागा आवश्यक असे. तिथे कोण बसले आहे व ते काय बोलतात हे इतरांना कळत नसे. नानांची बसण्याची, गुप्त खलबती करण्याची, गुप्त वार्ता करण्याची ही रूम. सावधान,
कमी उंचीचा मार्ग. आता या कमी उंचीच्या मार्गातून आपण आता चाललेलो आहे. पोत्याला दे. हे खालचं बघितलं का, शेणानं सारवायचं, छान आहे. या दिवळ्या पहिल्या अशा दिवळ्या असतात. सिंगल दरवाजा आहे. पेंटिंगच्या रूममधून आता बाहेर आलो. पेंटिंगची रूम आहे का फक्त इथं? सिंगल दरवाजा आहे. जाता येत नाही. पेंटिंगच्या रूममधून आता बाहेर आलो. तुला फोन पण लावता आला नाही. इथून एक ना, दरवाजा असा. फडणवीसांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व. नाही हो, हे ह्याला काय म्हणायचं का? नक्षीकाम. नक्षीकामच आहे ना. हो, आणि असं सहसजी इकडं- लाकडात बघा की लाकडाचं कसं पूर्ण ते केलंय. ह्याच्यामध्ये आहे ना. नक्षीकाम. ना? हां. हे बाबा लाईट का गेली? बरंच काय काय आहे बाई. हम्म? योगिनीचा समूह. हम्म. योगिनीचा समूह. परत इटलियो तांत्रिक चित्र. ही मुघल कला, ख्रिश्चन संस्कृती संगम, त्यानंतर भारतीय रंगभाषेचा उमटलेली येशूच्या जन्माची घोषणा,
अशी सगळी वेगळी चित्र आहेत. पूजेसाठी निघालेली स्त्री, राग तोडी. चित्राचे फोटो काढू नये हो. म्हणून सांगितले. हा, चित्राचे फोटो काढू नये. राजपूत दरबारातील चला. रांगोळी होळी. थांबी. सारंग रंगेली. परत इथं आहे, इथे कुठलं तर चित्र चला आहे. की. थांब की. फोटो काढू नये. कशाच फोटो फोटो कुठं काढले आपण? व्हिडिओ काढतो. जिना बघा किती छान आहे. मस्त. आणि पेशवे काळातील सौंदर्य किती. हे बघ, हे बघा की वरून असं आहे बरं किती. हा. चला. हीच ती मस्तानी. हो. हा इथून खडायची ना. आता हे इथून सावकाश, काय खाली सावकाश. जायचं? होय? इथून आता खाली जायचं. खाली जायचंय आता इथून. चला 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 या. हां चल. ऐक हे बघा ना जिना की कसं आहे. जिना असा एकदम खडा जिना आहे ना. हो. ऐक समोर फरता बाहेर नाही, इकडं पण काहीतरी असणार आहे. कसलं सही दिसतंय. परताळे. हे नका उघडू. परताळीतलं काय सांगतो? पडता. चला. इकडे 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 बघूया की. हे जातं बितं काय काय आहे हे बघा. पाटा आणि वरवटा. हा. आपलं ते ह्याचं पाटा वरवटाच तेच दगड आहे. हे बघा जात्याचं आहे बरं का हे. जात्याच आहे. हो हो. हे काय म्हणतात असं दिवाण खाण्यासारखं आहे का काय? नाही मग ते म्हणतात ना सोफा सोफा अशा प्रकारचा हां सोफा. खूप वाव छान इकडं घाट आहे. हं? घाट आहे इकडं. शेण आणि सारवण्याची ही खोली. हां त्याला काय म्हणतात? हे तर वरती पहिले आपल्या जुन्या खुट्या नाही का? खुट्या हां. खुट्या आणि खुंट्या असं म्हणायच्या पिशवी ना. किंवा आणि काहीतरी हे अडकवण्यासाठी येतं. दिवळ. दिवाळीत काहीतरी ठेवायला दिवाळीत. येते. हो खूप सुंदर आहे असं. ह्याला आता आकार दिलाय बहुतेक त्याने का काय पहिलंच आहे काय माहिती, पण अशा दिवळ्या असायच्या ह्या हो दिवळ्या. आहेत आहेत. नका जास्त आता.